आज राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि मनमोहन सिंग यांच्यावर सडकून टीका केली आहे। रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला फक्त मनमोहन सिंग यांनाच माहिती असल्याचं वादग्रस्त वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलं आहे। राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला मोदींनी राज्यसभेत उत्तर दिलं आणि त्यावेळी त्यांनी मनमोहन सिंग यांच्याबद्दल हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। माजी पंतप्रधानांबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य योग्य नाही असा आक्षेप काँग्रेस खासदारांनी घेतला। यावर राज्यसभेत काही काळ गोंधळ सुद्धा आला। शेवटी काँग्रेस खासदारांनी सभात्याग करत आपला निषेध नोंदवला। ये बात सही है कि अभी शायद एक किताब निकली है आपकी तरफ से, उसकी फॉरवर्ड डॉक्टर साहब ने लिखी है। मैं जब आपका रिपोर्ट देख रहा था मुझे लगा शायद इतने बड़े अर्थशास्त्री हैं तो किताब में उनका योगदान होगा, लेकिन पता चला किताब किसी और ने लिखी, फॉरवर्ड उन्होंने लिखी है। तो उनके भाषण में भी मुझे ऐसा लगा, कि शायद ये बात बड़ी समझने की है। पिछले करीब 30-35 साल से। शर्मा जी बैठ जाइए, प्लीज सिट डाउन, प्लीज सिट डाउन, करीब प्लीज सिट डाउन, 30-35 साल से प्लीज जो शब्द मैं बोला भी नहीं वो समझ स्टॉप गए। इंटरप्टिंग, प्लीज सिट डाउन। जो शब्द मैं बोला नहीं उसका अर्थ समझ गए, ये बड़ी गजब की बात है जी। अब डॉक्टर मनमोहन सिंह जी पूर्व प्रधानमंत्री हैं, एक आदरणीय व्यक्ति हैं, और हिंदुस्तान में पिछले 30-35 साल भारत के आर्थिक निर्णयों के साथ उनका सीधा संबंध रहा और निर्णायक भूमिका में रहा है। 35 साल तक इस देश में शायद ही कोई ऐसा अर्थ जगत का व्यक्ति होगा जिसने हिंदुस्तान के 70 साल की आजादी में आधा समय एक ही व्यक्ति का इतना दबदबा रहा हो। और कितने घोटालों की बातें आई, लेकिन खास करके हम राजनेताओं ने डॉक्टर साहब से बहुत कुछ सीखने जैसा है। इतना सारा हुआ, उन पर एक दाग नहीं लगा। बाथरूम में रेनकोट पहन करके नहाना, ये कला तो डॉक्टर साहब ही जानते हैं और कोई नहीं जानता है। आणि याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपला दिल्लीचा रिपोर्टर सुमेध बनसोड आता फोन लाईनवरनं आपल्यासोबत आहे। सुमेध, आपण बघितलं नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली आहे, दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा सभात्याग केला। नेमकं काय घडलं राज्यसभेत? निश्चित सौरभ, आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणासंदर्भात धन्यवाद प्रस्ताव देण्यासाठी आणि ते भाषण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेमध्ये आले होते। यावेळी त्यांनी सर्वकष भाषण देत असताना माधव गोडबोले यांनी जे पुस्तक लिहिले त्याच्यामध्ये इंदिरा गांधींच्या सरकार संदर्भात जी टीका केली आहे ते सगळं सांगितलं। त्यानंतर मनमोहन सिंग एवढं सगळं भ्रष्टाचार झाल्यानंतर देखील काही बोलले नाही आणि त्यांनी नुकताच काँग्रेस सरकारने आर्थिक सर्वेक्षण जो आणला होता नोटबंदी नंतरचा, त्या संदर्भाच्या प्रस्तावनेवर भाष्य करताना या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली। त्यावर नाराजगी व्यक्त करत काँग्रेसच्या राज्यसभा सदस्यांनी वॉकआउट केला। एक प्रकारे विरोधकांची धार बोटट करण्यासाठी अशा प्रकारे नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर काउंटर अटॅक केलेला आहे आणि ते एकंदरीत दिवारी झोमल्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांनी वॉकआउट केलेला आहे। सौरभ, अगदी खरं, विरोधकांच्या विरोधाची धार बोथट करण्यासाठी मोदींनीच काउंटर अटॅक केल्याचं बघायला मिळतं असं बोललं जातंय। थँक्यू सुमेध या सगळ्या अपडेट्सबद्दल।